हरिओम मंडळी. काल आपण किरात उपाख्यान पाहिलं होतं आणि कवडी चुंबक असणाऱ्या त्या किराताला पृथ्वीमोलाचं रत्न प्राप्त झालं हेही आपण पाहिलं होतं. आज आपण कच उपाख्यान पाहणार आहे. वसिष्ठांनी रामाला ही कचाची गोष्ट सांगितली. का सांगितली? राज्ञा राजेव पित्रात्र सर्वत्रम त्यजितः कचः अन्ते अहंकार संत्यागात पूर्णो अभूत इति वर्ण्यते. वसिष्ठ सांगतात रामाला, हे रामा, देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच हा सर्वस्व त्याग केल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही असा उपदेश आपल्या वडिलांकडून प्राप्त करून कसा सच्चित आनंदापर्यंत पोहोचला हे सांगण्यासाठी रामाला ही गोष्ट वसिष्ठांनी सांगितलेली आहे. हा कच म्हणजे देवगुरु बृहस्पतींचा मुलगा. आता ते देवगुरु असल्यामुळे आपल्या मुलाचे सुद्धा गुरुच, वडील पण आणि गुरु पण. हा कच या बृहस्पतींच्या जवळ राहत त्यांच्याकडून ज्ञान घेत त्यांच्या सान्निध्यामध्येच तरुण झाला. पण तारुण्यामध्येच तो मुमुक्षू बनला. त्याला मोक्षाची ओढ लागली, मोक्ष प्राप्त करण्याची ओढ त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या वडिलांना नमस्कार करून विनंती केली की तात, या भयंकर संसारातून कसं सुटता येतं ते मला सांगा. या संसारातून सुटण्याचा मार्ग मला दाखवा, मी त्या मार्गावर चालू इच्छितो. तर मग बृहस्पतींनी त्याला सांगितलं, ठीक आहे, बस मी सांगतो म्हणे तुला. त्यांनी काय सांगितलं? पहिली गोष्ट त्यांनी अशी सांगितली, सर्व त्यागामुळे या संसाररूपी चक्रातून सहज आणि शीघ्र बाहेर पडता येतं, ताबडतोब बाहेर पडता येतं असं सांगितलं. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की तो जो सर्व त्याग करायचा आहे तो उद्वेगरहित असला पाहिजे. म्हणजे मी जर एखाद्या गोष्टीचा त्याग केला तर त्याचा उद्वेग मला पुन्हा नंतर नको वाटायला, अरे काय आपण उगाचच हे सोडून दिलं, नसतं सोडलं तर बरं झालं असतं, असं जर झालं तर त्या त्यागाचा काही अर्थ नाही. म्हणजे तो त्याग कसा पाहिजे तर उद्वेगरहित असा पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की विषय त्याग केल्यानंतर, वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्याच्या बाबतीत आम्हाला पश्चात्ताप नाही होता कामा. काय हे वैराग्य मी घेऊन बसलो असा पश्चात्ताप नाही होता कामा. तर मग त्या त्यागाला काही अर्थ आहे. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये जी स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यात हे वर्णन येतं. करीत असता यज्ञ ज्ञात्याच्याही मनासही, नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगीच की. इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे, त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी. कचाला बृहस्पतींनी हे सांगण्याचं कारण माणसाची वृत्ती कशी आहे ते इथे सांगितलेलं आहे. माणूस प्रयत्न करतो, मोक्ष मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, करत नाही असं नाही, पण ज्ञानी माणसाच्या मनाला सुद्धा ही इंद्रिय आपल्याबरोबर वेगाने खेचून नेतात. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नाव असते ना, त्या शिडात वारं भरलं की ते वारं जिकडे नेईल तिकडे त्या नावेला जावं लागतं. त्याप्रमाणे हे मन इंद्रियांच्या सोबत नको तिकडे भरकटत जातं, खेचलं जातं. त्याची जायची इच्छा नसली तरी ते इंद्रिय त्याला खेचून नेतात. इंद्रिये दांडगाई करतात.
भारी पडतात सगळ्या गोष्टींवर हे इंद्रिय आणि त्यांचे विषय, आणि मन त्याच्या मागे धावायला लागतं. कुणाच्या बाबतीत? हे सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत झालं तर फारसं वाईट वाटायचं कारण नाही, पण ज्ञानी माणसांच्या बाबतीत सुद्धा असं घडतं. प्रयत्न करणाऱ्यांच्या बाबतीत, मोक्ष मार्गावर चालण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असं घडतं. म्हणून सर्व त्याग करत असताना त्याच्यामध्ये उद्वेग नको आणि तो त्याग केल्याबद्दलचा पश्चात्ताप व्हायला नको. कारण काय? इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय. इंद्रिय जर स्वैर सुटली तर मन त्या इंद्रियांच्या मागे मागे जात राहतं. आणि म्हणून या दांडग्या इंद्रियांना काबूत आणल्यानंतर जे वैराग्य प्राप्त होतं, त्या वैराग्याचा दृढ अभ्यास केल्यानंतर उद्वेगरहित असा सर्व त्याग केल्यावर माणसाला ताबडतोब आत्मज्ञान होतं. माणसाला ताबडतोब या संसारातून मुक्तता मिळते. संसारातून सुटका करून घेता येते स्वतःची, अगदी अलगद. पण त्याला एवढ्या अटी आहेत हे बृहस्पती त्याला सांगतात. मग कच तर त्यांचा शिष्यच आहे. त्यांनी सगळं वडिलांचं वर्तन पाहिलेलं आहे, आचरण पाहिलेलं आहे, आचार्य आहेत, ते देवगुरू आहेत. त्याच्यामुळे कचला सुद्धा असं वाटतं की हां ठीक आहे, सर्व त्याग केला की सगळं होऊन जाईल, असं म्हणून तो वडिलांच्या आश्रमात जिथे राहत होता तो आश्रम सोडून, म्हणजे वडिलांना, आईला, मित्रांना, सहाध्यायी सगळ्या बटूंना सोडून एकटाच वनात जायला निघतो. गंमत अशी आहे की जे ज्ञानी असतात त्यांना संयोग आणि वियोगाचं फारसं दुःख होत नाही. म्हणजे भेट झाली तरी पण फारसं हुरळून जात नाहीत, आणि वियोग झाला तरी पण दुःख होत नाही. कारण ते द्वंद्वावर त्यांनी मात केलेली असते. सुख आणि दुःख हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्वावर मात केल्यामुळे त्यांच्यासाठी ते एकाच लेवलवर असतात. एकाच लेवलवर सुख आणि दुःख, खाली नाही आणि वर नाही. त्याच्यामुळे तो तिथून निघाला आणि ते घरदार सोडून वनामध्ये जाऊन राहिला. कारण त्याग करायचा होता ना. मग त्यांनी इथूनच सुरुवात केली, गृहत्यागापासून सुरुवात केली आणि वनामध्ये जाऊन राहिला. 8 वर्ष तिथे त्यांनी ईश्वर चिंतनामध्ये घालवली आणि 8 वर्षानंतर पुन्हा वडिलांकडे आला आणि वडिलांना म्हणाला, बाबा 8 वर्ष झाले मी आत्मशांतीसाठी तिथे तप करतोय वनामध्ये, परंतु ती आत्मशांती काही मला मिळत नाहीये. काय कारण आहे? का बरं असं होत आहे? मग बृहस्पती त्याला पुन्हा तेच सांगतात की अरे बाळा, तू सर्व त्याग अजून केला नाहीस म्हणून असं होत आहे. त्याला काही कळत नाही की काय बरं, मी आता घर सोडलं, दार सोडलं, आई सोडले, बाबा सोडले, मित्र सोडले, मंडळी सोडले, बहीण भाऊ सगळे सोडले, वनात जाऊन राहतो. आता काय सोडायचं काय राहिलं? त्याच्या काही लक्षात येत नाही. पण वडिलांची आज्ञा, गुरूंची आज्ञा समजून तो पुन्हा वनामध्ये जातो आणि तिथे तो काय करतो? बाबांनी आपल्याला सगळ्यांचा त्याग करायला सांगितलं आहे ना, मग काय, मी जो दंड, कमंडलू, वल्कल वगैरे वापरतो, झोपडीत राहतो, हे सगळं मी सोडून देणार असं म्हणून तो हे या सगळ्यांचा त्याग करतो. दंड, कमंडलू, वल्कल आणि झोपडी हे सगळं सोडून एका झाडाखाली राहून तो तपश्चर्या करायला लागतो. काही वर्षांनी तो परत येतो आणि म्हणतो, बाबा मी दंड सोडला, कमंडलू सोडला, वल्कल सोडली, राहण्याचं घर सोडलं, सगळं सोडलं, तरी स्वरूप विश्रांती मला मिळत नाही, स्वरूपाचं ज्ञान मला होत नाही. काय कारण आहे? मग बृहस्पती म्हणतात, त्याला आपल्या जवळ बसून घेतात
आणि त्याला समजावून सांगतात, बाबा रे, मी तुला सर्वस्वाचा त्याग कर असं सांगितलं होतं, पण सर्व कशाला म्हणतात हे तुला समजलं नाही. तू चिंतन कशाचं केलंस मला माहीत नाही, पण सर्व म्हणजे काय हे तुला कळलं नाही. सर्वस्व म्हणजे काय हेही तुला कळलं नाही आणि त्याचा त्याग तुला करता आला नाही. बघ, तू मला आत्ता काय सांगितलंस? मी दंड कमंडलू वल्कलांचा त्याग केला. यामधला हा जो मी आहे ना, हा मी म्हणजे सर्वस्व आहे. या मीचा त्याग कर, सर्वस्वाचा त्याग कर, म्हणजे तुला आत्मज्ञान होईल असं मी तुला सांगितलं होतं. मी मागे पण एक हा संदर्भ दिला होता, आत्ता पुन्हा तो द्यायची माझी इच्छा आहे. शंकर महाराजांची जी शंकर गीता आहे त्या गीतेमध्ये हा उल्लेख आहे. शंकर महाराजांकडे एक असाच भक्त आला आणि त्यांनी विचारलं की महाराज, माझं काम कधी होईल? त्यांनी अगदी सहज उत्तर देऊन टाकलं बसल्या बसल्या, अरे मी मेल्यावर होईल ना, कशाला काळजी करतो? त्या शिष्याला वाटलं की महाराज मेल्यानंतर माझं काम होणार आहे, म्हणून तो 2 दिवस तिथे थांबला आणि आजूबाजूच्या लोकांना विचारू लागला की महाराज कधी मरणार आहेत, महाराज कधी मरणार आहेत. तर ते बाकीचे लोक त्याला वेड्यात काढू लागले. 1-2 त्याला 2 चापटा पण मारल्या की अरे तू त्यांच्या जीवावर का उठलायस? ते कधी त्यांना जेव्हा मरायचं तेव्हा मरतील, तू कशामुळे? शेवटी त्याला काही राहवलं नाही. त्यांनी डायरेक्ट एक दिवस महाराजांनाच विचारलं, महाराज तुम्ही कधी मरणार आहे? महाराजांनाही काही संदर्भ लागे ना. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे मीच सांगितलं होतं याला मी मेल्यावर तुझं काम होईल म्हणून. तो म्हणाला, अरे वेड्या, गुरु काय बोलतात याचा संदर्भ लक्षात घेऊन काम करायचं असतं. मी तुला असं म्हणालो, तुझ्यामधला मी मेल्यानंतर तुझं काम होईल असं मी तुला सांगितलं. आणि हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना लवकर कळत नाही. तसंच या कचाला पण कळलं नाही की मी हेच सर्वस्व आहे. तुम्ही देहगेहाचा त्याग केला, कपड्या लत्त्यांचा त्याग केला, वस्तूंचा त्याग केला म्हणजे तुम्ही फार मोठा त्याग केला असं होत नाही. या मीचा त्याग केल्याशिवाय सर्वस्वाचा त्याग होत नाही. आणि या सर्वस्वाचा म्हणजे चित्ताचा त्याग केला तरच आपल्याला स्वरूपामध्ये विश्रांती मिळते, म्हणजे स्वरूपानंद आपल्याला प्राप्त होतो. मग या चित्ताचं स्वरूप काय आहे हे बृहस्पती त्या कचाला समजावून सांगतात. ते म्हणतात, अरे हे चित्त म्हणजेच अहंकार आहे, हे चित्त म्हणजेच मी आहे, ममत्व आहे, मी, माझं, मला, हे जे काय आहे यालाच अहंकार असं म्हणतात. आणि या अहंकाराचा, अहमभावाचा, देहभावाचा त्याग म्हणजेच सर्वस्वाचा त्याग आहे. आणि हा सर्वस्व त्याग केल्यावर ज्या वेळेला तू वनात गेलास तेव्हाच माझ्या मनात ही शंका आली की या बाळाला सर्वस्व म्हणजे कशाचा त्याग करायचा आहे हे समजलेलं नाही. पण त्यावेळेला जर मी तुला अडवलं असतं आणि सांगितलं असतं की सर्वस्वाचा त्याग कर तर ते तुला कदाचित पटलं नसतं. पण तू अनुभव घेतला की मी गृहत्याग केला, मी इष्ट नातेवाईक आणि मित्रांचा त्याग केला, मी दंडकमंडलू वगैरेंचा त्याग केला, म्हणजे वस्तूंचा त्याग केला, व्यक्तींचा, वस्तूंचा, स्थानाचा, सगळ्यांचा त्याग केला. फक्त मीचा त्याग केला नाही हे तुला अनुभवाने कळलं आणि म्हणून तुला आता मी सांगितलेला उपदेश लक्षात आला. हे जर मी तुला त्याच दिवशी अडवून म्हणालो असतो की अरे थांब रे बाबा, सर्वस्वाचा त्याग म्हणजे अहंकाराचा त्याग कर, तर कदाचित ते तुला कळलंही नसतं आणि तू ते मान्य पण केलं नसतं. आणि म्हणून मी इतके दिवस थांबलो. आणि म्हणून आता तुला मी सांगू शकतो की तू सर्वस्वाचा त्याग कर, म्हणजे तुला
नित्य शुद्ध असा स्वतत्वाचा आनंद प्राप्त होईल. थोडक्यात काय, सच्चित आनंद प्राप्त करायचा असेल तर अहंकार रहित होणं, माझे पण गळून पडणं, मी माझं सोडून देणं, हे जर जमलं तरच सच्चिदानंदाची प्राप्ती होते. हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला हे कच उपाख्यान सांगितलं. कारण हे सांगितल्यानंतर त्या कचानी त्या पद्धतीने तपाचरण केलं आणि त्याला संपूर्ण मोक्ष प्राप्त झाला. आता हे आख्यान इथे संपलं. आज उद्या म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपल्याला नवीन आख्यान बघायचं आहे. ते आहे मिथ्या पुरुष आख्यान. आख्यानाचं नावच मजेशीर आहे, मिथ्या पुरुष आख्यान. मिथ्या म्हणजे भ्रमामध्ये उत्पन्न झालेल्या माणसाची गोष्ट, ती आपल्याला उद्या ऐकायची आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या मिथ्या पुरुषाचं आख्यान ऐकणार आहोत. हरिओम.